पितायत, मनाला शुभ विचार करतायत आणि वचनानं सत्य बोलतायत ते जैन. मग आता आम्ही जैन कासार मध्ये आहोत. मग जैनत्वाची विशेष गुण आमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं सूत्र आहे. आणि हे जर सूत्र समजलं नाही तर जसे आम्ही आलो तसेच जाणार. रक्तकाळ श्रावकाचार्यामध्ये आचार्य समर्थभद्राने सांगितले, या दृष्टी ज्ञानवक्ता आणि धर्म धर्मेश्वरा विदू यज्ञ प्रवृत्ती निकाले भवन्ति भवपद्धती. जर तुझं श्रद्धा, जर तुझं ज्ञान आणि जर तुझं चारित्र्य समीचीन केलं नाहीस तर जसं आलास तसंच तू या संसाराच्या परिभ्रमणामध्ये भ्रमण करत राहणारस. ही एक योग्यता, हे विचार आमच्या मनाला स्पर्शित झाले पाहिजे. जैन कासार समाजाचं एक प्लॅटफॉर्म तयार व्हावं, कारण की मी जैन कासारच आहे आणि कासाराची काय अवस्था आहे हे मी अगदी जवळून बघितली. आणि म्हणून मग सोलापूरला आमचे महावीर धुरकर बापूरावजी इथं आले. ते सहकारी सगळे अंतःकरणाचे माणसं आहेत. आणि मग त्यांनी आपल्याला आम्ही अधिवेशन ठेवलं होतं मंदिरमध्ये आणि मग पोपटरावजी जोडले आले. मी इथं सन्मुखी सेवा दलाचा अध्यक्ष होतो. मला या सगळ्या गोष्टी करणे जमू शकत नाही, कारण की मी कासार समाजाने एकट्यालाच बघत नाही, मी सगळ्या जैन लोकांसाठीच काम करतो. म्हणून माझ्या पोपटरावजी तुम्ही हे काम धुरा करा. त्यांनी आपण सुंदर पद्धतीने केलंय. पण त्यांना एक आता एक विनंती आहे की त्यांनी दरवर्षी धर्मसंस्कार शिक्षण शिबिराचं आयोजन करणं गरजेचं सूत्र आहे. ज्या भगवान महावीर स्वामीला राजा श्रेणीकडे प्रश्न केला, महावीरांनी सांगितलं की आदिनाथाने सांगितलं की देवपूजा गुरुपासी स्वाध्याय संयम तपणता या शतक आवश्यक क्रियेतून, ज्या शतक्रियेतून जे पाप लागणार होतं, असी कृषी जे कला आणि वाणिज्य, त्याच्यातून जे दोष लागणार आहे त्या दोषाचं निवारण याच्या माध्यमातून होऊ शकतं. श्रेणिकाने विचारलं महावीरांना की तुम्ही अजून काहीतरी आम्हाला विशेष सांगा. तर महावीरांनी सांगितले अहिंसा, सत्य, अच्छोरी, ब्रह्मचर्य आणि परिग्रह प्रमाण. या पंचसूत्रीचा जर आपण आधार घेतलो तर आपलं जीवन सुखकारक होऊ शकतं. आमचा संसारही सुखाचा झाला पाहिजे आणि अध्यात्म तेही सुखाचं झालं, महत्वाचं सूत्र. आणि हे जर संघटना नसेल तर कितीही संघटना मोठी झाली तर संघटनेला जर प्लॅटफॉर्म नसेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही. आम्ही स्कॉलरशिप देतो, स्कॉलरशिपसाठी आमच्याकडे लाखो रुपये येतात. परंतु ज्या विद्यार्थ्यांना आम्ही स्कॉलरशिप देणार आहोत अशा विद्यार्थ्यांचे एक शिबिर घ्या, 5-7 दिवसाचं. त्यांना शिकवा, त्यांची परीक्षा घ्या आणि त्या परीक्षेत जे चांगल्या गुणांना उत्तीर्ण होतील त्यांना तुम्ही ते स्कॉलरशिप द्या. आचार्य स्वामींनी तत्वात्म सूत्रामध्ये सांगितलंय, अनुग्रहात सस्यात सर्वोदान विद्यार्थी विशेष. अनुग्रहात ज्यांना दान द्यायचं आहे, सहकार्य करायचं आहे, परंतु ते योग्य पात्रात जर केलं तर विशेष रूपाने व्यवस्था निर्माण होते, असं आचार्य उमास्वामींनी तत्वार्थ सूत्रामध्ये आपल्याला सांगितलं. म्हणून आज पदाधिकारी सगळेच कार्यकर्ते विशेष उद्यान तेव्हा दगडेचं धर्मसंस्कार शिक्षण शिबिराचं आयोजन कासार समाजाच्या संघटनेने दरवर्षी करावं. आणि त्या धर्मसंस्कार शिक्षण शिबिरासाठी लागणारी संपूर्ण व्यवस्था मग जर तुम्ही केला तर मी समजतो की खऱ्या अर्थानं ही संस्था स्टँड आहे. धर्माला सोडून जर आपण चाललो तर फार मोठी पंचायत होती. धर्म ज्यांच्याकडे असेल त्यांचं जीवन सुरक्षित असू शकते, हा सिद्धांत विषय. आणि आमच्या भागामध्ये मी जिथं राहतो कासार शिरसी, तिथून एक 50 किलोमीटर डायरेक्टवरच्या एरियामध्ये जेवढे मंदिरे येतील
आणि जेवढं जितकं जरी समाज असेल त्यांना मार्गदर्शन करण्याचं कामही करतो. पूर्वी पूर्व महाराष्ट्रात करत होतो, परंतु आता असं म्हणतं की आता एवढ्या वेळात एवढ्या लोकांना करूया. आमच्या भागामध्ये अशी म्हणून गाव आहे की जिथं 10-12 जैनांची घरं आहेत, पण मंदिराची व्यवस्था नाही. आणि म्हणून या प्रदूषण पर्वात मी आजारी होतो. मी प्रदूषण पर्वात उत्तर भारतामध्ये जातो आणि जिथं तत्वार्थ सूत्राचा अभ्यास करणारे लोक आहेत त्यांना मी तत्वार्थ सूत्र शिकवतो. मी सांगत असतो त्यांना, जो लोग तत्वार्थ सूत्र में पढ़ने वाले हैं, जो ज्ञानी है, जो होशियार है, ऐसा गांव हमें देना चाहिए कि जहां मैं तत्वार्थ सूत्र को पढ़ा सकता हूं, जहां मैं द्रव्य संग्रह को पढ़ा सकता हूं. मग त्यांनी मला अलवर गाव दिले होते, परंतु अचानक प्रकृती बिघडली आणि मग मी नागपुरातच थांबलो. आणि मग तेवढ्या वेळेला आशिमला गेलो. आता आशिमचे लोक आले होते, त्यांना मार्गदर्शन केलं की तुम्हाला एक छोट्या मंदिराची नितांत आवश्यकता आहे. सरवडे म्हणून गाव आहे, किल्लारी म्हणून गाव आहे, आसपास अनेक मंदिरं गावं आहेत. आपले जैन लोक, कासार लोक आहेत तिथं त्यांना आपण उचललं पाहिजे, फाउंडेशन पासून उचललं पाहिजे. मी काय करतो समाजासाठी ही दाखवण्याची आम्हाला आवश्यकता नाही. समाजाच्या गाळागाळापर्यंत पोहोचून तिथून त्यांना उचलणं, ते दुःखी असतील तर त्यांच्या पाठीवर हात फिरवणं हे आपलं नैतिक कर्तव्य आहे. आचार्य बोलते हैं कि दर्शन नहीं, दर्शन करो, प्रदर्शन मत करना. प्रदर्शन की आवश्यकता है, दर्शन करने की आवश्यकता है. इसलिए आप अपने समाज के लिए, जो कासार समाज की विशेष व्यवस्था है, ये कासार समाज जैन सिद्धांतों में जो तीर्थंकर हैं उनकी तो भक्ति करता है, लेकिन उसके साथ और कुछ बहुत से अत्र देव हैं और सबकी व्यवस्था उनके पास है. इसीलिए हम जैन हैं. फिर कासार, कासाराची एकूण 84 पोट जाती आहेत आणि दिगंबर जैनाच्या 84 पोट जाती आहेत. त्यातली कासार समाज एक पोट जात आहे. म्हणजे आम्ही ओरिजिनल जैनच आहोत. आमच्या धर्माच्या अनुषंगाने, आमच्या कामाच्या अनुषंगाने आपल्याला त्या जातीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे. आणि मग आपल्या कासार समाजावर अन्य समाजाचे अनेक संस्कार झाले, म्हणून आम्ही आमच्या संस्कारापासून दूर गेलो आणि परत आपल्या संस्कारामध्ये येणं आणि त्यांना स्टँड करणं आणि त्यांचं जीवन सफल करणं अत्यंत महत्वाचं सूत्र आहे. हे लक्षात ठेवा. एक लक्षात ठेवा, आपल्या जीवनाचा एक एक समय संपत चालला की ज्याला अभिची मरण म्हणतात आणि तद्भव मरण, ज्या वेळेला हे पूर्ण शरीर आम्ही सोडतो त्याला म्हणायचं तद्भव मरण. आणि मग प्रत्येकाचा जन्म झाला की मरण निश्चित रूपानं आहे आणि मरण झाले की परत जन्म आहे. पण जन्मापासून मरणापर्यंत जो पिरियड आहे तो हे जीवन. आणि त्या जीवनाला कशा पद्धतीने वळण लावायचं आहे, त्या जीवनाचा कसा उपयोग करून घ्यायचा आहे हे आपण ठरवलं पाहिजे. लोकांनी भगवान आदिनाथापासून भगवान महावीरापर्यंत आणि त्यांच्या आचार्याने आपल्याला सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन केले, पण फक्त आम्ही शब्दात बघायला तयार नाही, वाचायला तयार नाही. वाचतो स्वाध्याय किती लोकांचा, हे जे ट्रस्टी बसले इथले तुम्ही सगळे आहात, देवपूजा किती लोक करतो. श्रावकाची तर देवपूजा मुख्य अंग सांगितलंय. देवपूजा गुरुपासनी, स्वाध्याय, संयम, तप आणि दान. पण या शतक्रियेचं पालन आपल्याकडून होत आहे का? विचार करा, तुम्ही स्वतः विचार करा. तुम्ही देवपूजा करता, पण देवपूजा कशी करावी लागते, मंदिरात कसं जावं, देवाचं दर्शन कसं करावं, हेच आम्हाला माहिती नाही तर बाकी काय माहिती. आचार्य विद्यासागर जी तो शांति सागर के बाद आचार्य विद्यासागर तक सारे
साधु लोगों ने बताया कि हे महानुभाव, तुम पहले तुम्हारे पर श्रद्धा करो, तुम्हारे शरीर में एक शुद्ध पवित्र आत्मा विद्यमान है, उसके ऊपर पहले श्रद्धा करो। अगर उस आत्मा का जीर्णोद्धार नहीं करें, उस आत्मा के गुणों को विकसित न करें, उस आत्मा का चिंतन नहीं करें, तो फिर भगवान की भक्ति कैसे कर सकते, समाज की सेवा कैसे कर सकते? तो पहले अपना विश्वास अपने पर होना चाहिए कि शरीर में एक शुद्ध पवित्र आत्मा है और उस आत्मा के ये गुण है, उन गुणों का विकास करना मेरा नैतिक कर्तव्य है। जब मैं मेरे गुणों का विकास करूंगा तो उसके सारे प्रतिशत सारे समाज पर पड़ते हैं और सारा समाज तुम्हारे पीछे आ सकता है। इतनी पावर अपना अवलोकन करने से निर्माण हो सकती है। सिद्धांत विषय म्हणून माझं भाषण भाषण नसतं की मला भाषण करता येत नाही। मला एका तत्वाच्या सूत्रावर तुम्ही विचारा, मी बिलकुल सुंदर बोलू शकतो, परंतु मी साहित्यिक माणूस नाही, मी एक रिटायर्ड इंजिनियर आहे। मला बोलण्याची व्यवस्था मला माहिती नाही, फक्त मी प्रवचन करू शकतो, भाषण नाही। आणि मग कधी आता नको म्हणत असताना घरी काहीतरी बोला, मार्गदर्शन करा। आता फक्त मी तुमचं ऐकायला आलो होतो। बरेच वेळेला पोपटराव यांनी सांगितलं या या या, काय तुमचं काम चालेल चाललंय, असं काय हरकत नाही। शेवटी माझी मुलगी सांगली गेली वैशाली, त्या वैशालीने मला प्रेशर केली, सगळे कासार नको येते, तुम्हाला यायलाच पाहिजे, मी येणार नको। काय करायचं चाललंय, त्यांचं काम चालू नाही व्यवस्थित, आपण बघतो बस। तुम्ही सुखी झालात, तुम्ही धनवान झालात, तुम्ही धार्मिक झालात, ज्या वेळेला मी माझ्या डोळ्याने बघेन त्यावेळेला माझं जीवन सफल झालं असं मी समजतो। मला कशाची आवश्यकता नाही। मणिमुक्ताचे अहू नहीं राज सन्मान, एकमय चाहूं चरित्र जीवन शुद्ध महा। अपने जीवन को शुद्ध बनाओ, शुद्ध भोजन करो और अपना जो समय है अच्छे कारण को लगाओ। अपना उपयोग अच्छे तरह से अगर लगाए तो तुम इस संसार के चक्कर से निकल सकते हो, अन्यथा तीन काल में शक्य है। आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आता शिकलजीवर बरेचसे भाषण झाले, मी कासार आहे, तुम्ही कासार आहात, म्हणून मी सांगतो तुम्हाला, तिला विचारलं दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष R.K. जैन होते मुंबईचे, आणि नेमकं कर्मधर्म संयोगानं रांची हायकोर्टातून निर्णय लागला की संगमेश्वरजीचे वर जे टोक आहेत त्यातले 20 टोक दिगंबर जैनाच आणि बाकीचे 5 टोक आणि जलमंदिर हे श्वेतांबर, परंतु दर्शनाचा अधिकार दोघांनाही समान। आणि म्हणून त्यांनी श्वेतांबराचे 5, दिगंबराचे 5 आणि त्या जिल्ह्याचा कलेक्टर अशी एक बॉडी तयार केली आणि हिने आता संगमेश्वरजीची व्यवस्था करावी। आणि मग त्यावेळेला त्यांनी मला फोन केला, कारण मी संगमेश्वरजीच्या सगळ्या टोकावर श्वेतांबराचं दान केलं। R.K. जैनने सांगितलं मला, ते दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष होते आणि मी सन्मती सेवा दलाचा अध्यक्ष। त्यांच्याकडे हजारो कार्यकर्ते होते, माझ्याकडे फार कमी होते। R.K. ने सांगितले मला की दादा पैसे भी करके आपने को पार्श्वनाथ के ऊपर महावीर स्वामी पार्श्वनाथ के ऊपर दान पेटी रखना है और तुम्हारा सहयोग और मार्गदर्शन होना जरूरी है। मग मी आमच्या हराळच्या लोकांना विदर्भामधून त्यांना सांगितलं तुम्ही 40 पोरं ह्या तारखेला बरोबर बिलकुल तिकडे संदेशिकेला जायचं आणि तिथे जे सांगतील तिथून मी आणि त्याने विचार करून त्या पद्धतीने काम करायला लागलं आणि त्या पद्धतीने त्यांनी सुरू केलं। आता बऱ्याच झाल्याबद्दल हिस्ट्री सांगायला मिळाली आपल्याकडं। आणि मग 3 पोलीस आपले कार्यकर्ते वर गेले, मारामारी झाल्या, आपल्या गावाला भरपूर लागल्या
आणि मग त्या ठिकाणी आपण दानपेटी त्या संदेशिकेच्या पार्श्वना टोकावर दानपेटी आपण ठेवू. 5 करोड रुपये त्या दानपेटीतून आपल्याला मिळेल. 2015 सालापर्यंत त्यांनी विचार करून 2015 साली मला पत्र दिले. त्यावेळेला पुण्याला मला बोलून त्यांनी मला सत्कार केले. म्हणजे सत्कार करायची कोणी फायदा नाही, मेरा कारण. आणि मी कासार आहे, तुमचा आहे. आणि त्या संदेशिकेवर 5 करोड रुपये दिगंबर जैनाच्या संस्थेकडे जाते. ते ठेवण्याचं परम सौभाग्य मला प्राप्त झाले. आणि सेवा दलाचा अध्यक्ष. मी माझी स्तुती करत नाही, पण तुम्हाला माहिती व्हावं की आपले कासार लोक काय आहेत. इतकी व्यवस्था आपण केली आहे. मला काही आवश्यकता नाही. मी कुणाला काही सांगितलं नाही. महावीरला फक्त माहिती महावीर दुर्कर हे सगळे म्हणजे माझ्या शरीराची पाठ. सोलापूरचे कार्यकर्ते या पद्धती सुंदर भद्र परिणामी. आणि मग अशा पद्धतीनं आपण एक काम करूया की खरोखरच मला पैशाची आवश्यकता नाही. आम्हाला फक्त आमच्या धर्मावर जी श्रद्धा आहे ती श्रद्धा समीचीन व्हावी आणि त्याच्यासाठी प्रयत्न करावा याची आम्हाला आवश्यकता. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो पदाधिकाऱ्यांना की त्यांनी धर्मसंस्कार शिक्षण शिबिर जर वर्षी घ्यायलाच पाहिजे. मी करतो सहकार्य तुम्हाला का पाहिजे. काळजीचं काही कारण नाही. तुम्ही फक्त शिबिराचं नियोजन करा. मी निश्चित रूपाने येतो. दोघे साहेबांना आपण अध्यक्ष पदावर सोलापूरच्या समाजामध्ये त्यांना अध्यक्ष पदावर विराजमान केले. आणि खरोखर त्या अध्यक्ष पद्धतीनं त्यांनी काम करताय हे बघून मला आज खूप परम आनंद वाटतो, समाधान वाटतं. तेव्हा काम चालावं असंच चालावं. पण आम्ही काय सारखं पुरवठा करणार थोडंच. सगळे समाजाचे सगळे कार्यकर्ते सर्वज्ञ श्री माताजी जैन सिद्धांत प्रसारक मंडळाच्या अध्यक्ष होते. त्यांनी दीक्षा घेतली. आता दुसरा अध्यक्ष मीच आहे. आमच्या संस्थेचं असं ठरलंय की जे अध्यक्ष होते त्यांनी दीक्षा घ्यायची. शेवटी रिटायर्ड. आता आमची दीक्षा ठरलीच आहे, पण अजून थोडंसं काम बाकी समाजाचं घेऊन गेलं तर अत्यंत गरजेचं सूत्र. कारण की संलेखना दीक्षा घेतल्याशिवाय शरीर सोडता येत नाही. शरीर तर सुटणारच आहे. शीत येते शरीरा. ज्या ठिकाणी जीर्ण क्षीण अवस्था ज्याच्यामध्ये होते ते शरीर. पण शरीर आणि आत्मा पूर्णतः भिन्न आहे. त्याची जाणीव आपल्याला असणं गरजेचं सूत्र आहे. तेव्हा आपण विजय कासारजी आता अध्यक्ष आहेत. त्यांचं माझा अर्धा तास फोनवर चर्चा होतो. कासार प्लॅटफॉर्म तयार होण्याच्या अगोदर विचार केले. अर्धा तास ते मला बोलत होते तुम्ही असं करा तसं करा. पण माझ्या मला दुसरेच काम होते. उमरग्याला काय करावं का नाही तुम्ही. त्यांना जितकं जमत होतं त्यांनी मला बोलत होते. मी हा म्हणत होतो. आणि मग त्यांची रोटेश्वराची भेट झाली आणि कार्यक्रमाने एक सुंदर पद्धतीने सुरुवात झाली. तेव्हा आपण ज्ञानपयासून सम्यक ज्ञानाचा प्रचार करणं हे केवळ ज्ञानाचं बीज आहे असं मी सुभाषजी दगडेंना बोललो. आणि मग दगडे पुण्याला असतात सुभाषजी. आणि त्यांनी सांगलीच्या मंदिरच्या लोकांना सांगितलं की आमचे कासार समाजाचे सुभाषजी दगडे येतील आणि त्यांचं प्रवचन तुम्ही तिथे नियोजन करा. आणि ते तिथं प्रवचन गेले. तिथल्या सांगलीच्या सगळ्या श्रावकांनी सांगितलं की तुमचे सुभाषजी दगडे सुंदर प्रवचन केले. समाजाला मार्गदर्शन केले. समाधान. अरे माझं कार्य आमचे कार्यक्रम हे समाजाला भगवान महावीर स्वामींनी सांगितलेले संदेश हे अत्यंत व्यवस्थितपणे समजून सांगणार. असे जर कार्यकर्ते राहिले तर आम्हाला काही कुणाविषयी सांगण्याची आवश्यकता नाही. जैन धर्म कासार धर्म आपोआप निश्चित रूपाने वाढत असतो. विचार करण्याची गरजच नाही. अशा पद्धतीनं मी काय झालंय. आमचं इथं पाणी घ्यायचं टाइम झालाय. बरोबर आहे की तुम्ही सगळे जेवण करून दिसलात. आम्ही अजून जेवण केले नाही. मला काय लक्षात
एकदा जेवण करत असतो मी, हरकत नाही असे का, मला काही त्याची आवश्यकता नाही, कधी बस आवश्यकता, जास्त आवश्यकता नाही. तर मी तत्पात सूत्रावर रोज कासार जयश्रीला 5 मिनिटं माझं प्रवचन असतं. त्या कर्नाटकमधून फोन आहे की दादा तुम्हाला तुमचं प्रवचन जरा आम्हाला ह्याच्यावर पाठवा, त्याच्यावर पाठवा, आम्ही ऐकतो, आम्हाला ऐकायचं आहे. तर तुमचं यंत्रणा नाहीच, ऍडजस्टच करते. तर मी काय सांगितलं की तुम्ही माझं प्रवचन ते करावं. तर असू द्या, वेळ खूप झालेला आहे, कार्यक्रमाची घाई. सुभाष दगडे त्यांच्याबद्दल फार आदर आहे. असे कार्यकर्ते, प्रबोधन करणारे, समाजाला मार्गदर्शन करणारे कार्यकर्ते असणं अत्यंत गरजेचं सूत्र आहे. सगळ्याच लोकांची आपल्याला आवश्यकता आहे. म्हणजे कासारांची आवश्यकता आहे, डोले साहेबांची, बसलेल्या सगळ्या लोकांची आपल्याला आवश्यकता आहे. ज्यांना जे मार्ग सापडेल त्या मार्गातून आपल्या समाजाचा, धर्माचा, पहिल्यांदा धर्माचा, नंतर समाजाचा विकास करणं अत्यंत गरजेचं सूत्र आहे. तेव्हा आपण इथून गेल्यानंतर माझी तुम्हाला नम्र विनंती आहे की रोज एकदा तरी का असेल पण जैन मंदिरामध्ये जाऊन आपण दर्शन करणं अत्यंत गरजेचं सूत्र आहे. जर दर्शन केलं तर अनेक प्रकारचे संकट दूर होऊ शकते. तो सिद्धांत विषय. दुसरी एक गोष्ट तुम्हाला आता सांगतो, तुम्हाला जर काही कठीण प्रसंग आला तर तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमच्या घरी अथवा मंदिरात उत्तरेकडे तोंड करायचं आणि 9 वेळेला किंवा 27 वेळेला नमोकार मंत्राचं स्मरण करून जी काही अडचण आली असते त्या अडचणीचा फक्त विचार करायचा आणि मग कामाला जावा. तुमच्या अडचणी निश्चित रूपानं दूर होऊ शकतील. इतकी पावर उत्तरेकडे तोंड काढून ध्यान केल्यामुळे आम्हाला प्राप्त होऊ शकते. अडचणी तर सगळ्यांच्याच घरी आहे. श्रीमंत असतो तो गरीब असतो. प्रत्येकाची विचारसरणी वेगवेगळी आहे. प्रत्येकाच्या विचाराला कोण आपल्याला म्हणजे सामावून घ्यायला तयार नाही. माझे विचार वेगळे, तुझे विचार वेगळे, तुझे, म्हणून सगळ्यांच्या विचाराला आपण एकत्र करून आपलं जीवन आपण व्यवस्थित साधणार. अनेकांचा म्हणजे असे जैन सिद्धांत भरपूर आहेत. पण आता आपल्याला ज्या वेळेला तुम्ही धर्मसंस्कार शिक्षण शिबिर घ्याल त्यावेळेला मला 1 तास द्या, मी तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन करू शकतो. तेव्हा आपल्याला सर्वांना नम्र विनंती आहे की आपण सगळे कासार समाजाची लोक आहोत. इथून निघाले की सरळ आपल्याला मोक्ष मार्गावर काय कसं आहे सिद्ध वल्यावर जायचं आणि त्या अनुषंगाने आपली वाटचाल असावी. आपल्या एवढंच नव्हे नुसत्या कासार समाजावरच प्रेम करून चालत नाही. तर आपण पूजा झाल्यावर म्हणत असतो संपूजकानां प्रतिपादकानां यत्रेंद्र सामान्य तपोधनानां देशस्य राष्ट्रस्य करोति शांती करोति शांती भगवान जिनेंद्रम. मी पूजा केल्यावर म्हणत असतो की भगवान प्रतिपादकानां म्हणजे मी जी पूजा केल्यानंतर मला जे पुण्य मिळणार आहे ते देशाच्या सरहद्दीवर जे सैनिक आहेत त्यांनाही लाभो. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान जे देश चालवतात त्यांची सद्बुद्धी त्यांना मिळो. या देशामध्ये असलेले सगळे जे तपस्वी साधू असतील त्यांच्याही तपामध्ये ही साधना म्हणजे पुण्य लाभो. जी गरीब जनता असेल त्यांनाही त्याचा उपयोग हो. ही उदात्त भावना पूजा केल्यानंतर आमच्या मनामध्ये निर्माण होते. म्हणून विशाल असा विचाराचा हा जैन धर्म आपल्याला मिळाला. आपण महान पुण्यशाली आहात आणि म्हणून जैन धर्म आणि त्यातल्या त्यात कासार समाज मिळाला. कासार ही जात आपल्याला मिळाली म्हणून काय आपण कमी ते आपल्याला लिहायचे. कासार हे 84 पोट जातीमध्ये सर्वात जर फर्स्ट नंबर कोणता असेल तर तो कासारच. कारण की कासार इतकी साधना आणि कासार इतका संयम आणि तप जर तुम्ही पूर्वीचा इतिहास बघितला तर तुम्हाला सापडून मिळेल. तेव्हा आपण सगळेजण व्यवस्थितपणे करावं आणि व्यवस्थित आपला मार्गदर्शन करावं. आम्हाला गणेशरांनी बोलायला वेळ दिला. बोलणार काही मी येणारच नव्हतो पहिले, पुन्हा बोलणार म्हणून दुसरं आमचे सर्वांचे मार्गदर्शक माननीय जीवनदादा पाटील यांनी अत्यंत जीवनाचा मोलाचा संदेश आपल्याला दिलेला आहे.
त्याची अंमलबजावणी आपल्याकडून व्हावी ही अपेक्षा आहे. आणि दिगंबर जैन